श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत की एकादशीच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा, कोणती सेवा करावी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, हे सर्व काही आपण @swami-3131 यावर संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला तर मग आपण सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनल म्हणजेच @swami-3131 या चॅनलला. तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. चला तर मग आज आपण तुळशीचे महत्त्व आणि आषाढी एकादशीची महत्त्व. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, म्हणून या दिवशी तुळशीची सेवा केल्याने श्री विष्णू आणि माता दोघांचेही कृपा प्राप्त होते. अशा प्रकारचे महत्त्व आहे. आपल्याला या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीची पूजासाठी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. शक्य असेल तर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर ते परिधान करून आपल्याला पूजाची तयारी करायची आहे. त्यानंतर आपली तुळशी म्हणजेच वृंदावन स्वच्छ करून घ्यायचे आहेत, धुवायचे आहेत. तिथे जर फरशी वगैरे असेल तर ती धुवून घ्या, पुसून घ्या. जर सारवण्याचं असेल तर तिथं सारून घ्या, सडा पाणी करा, छान प्रकारे रांगोळी काढावी व आपल्याला या दिवशी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. नंतर आपल्याला फुले, अक्षदा, हळद, कुंकू अर्पण करायचे आहेत आणि तुळशी पूजेची संपूर्ण पद्धत म्हणजेच तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे. हळद, कुंकू लावा, फुले अर्पण करा, गंध आणि अक्षता वाहा. गूळ किंवा आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर श्री विष्णूंचाही फोटो किंवा मूर्ती समोर तुळशीपत्र अर्पण करा. तुळशीला 11 वेळा किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या दिवशी खूप महत्त्व आहे. कमीत कमी तुम्ही 11 तरी प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या दिवशी तुम्ही तुळशी मातेसमोर बसून या मंत्रांचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे कमीत कमी तुम्ही 108 वेळा जप करावा व त्याचबरोबर ओम नमो नारायणा शक्य तितका जप करता येईल आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर म्हणावे व आपल्याला श्री विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू मंत्र ऐकले किंवा म्हणले तरी मोठे पुण्य मिळते. आपल्याला या दिवशी वेळ असेल तर मंत्र म्हणा. अशा प्रकारचे खूप फायदेशीर व शक्तिशाली हे मंत्र आहेत, ते आपल्याला म्हणायचे आहेत. जर तुम्हाला वेळ नसेल, म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही ते ऐकावे दिवसभरामध्ये. या आषाढी एकादशीला खूप काही असे महत्त्व आहे. आपल्याला या दिवशी आपल्या ज्या मनोकामना असतात त्यासाठी आपण खूप उपाय तोडगे करत असतो, परंतु खूप सोपा व पॉवरफुल असा उपाय आहे जो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. तो उपाय म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून तुळशी मातेला आपल्याला शुद्ध पाणी अर्पण करायचे आहेत. आणि हे पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करत करत आपल्याला पाणी तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. न चुकता या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्षात असू द्या, हे जे उपाय आहे सोपे सोपे छोटे छोटे तेच उपाय आपल्याला या आषाढी एकादशीला करायचे आहेत. तुळशी मातेजवळ व तुळशी भोवती आपल्याला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. घालत असताना आपली जी इच्छा आहे, आपली मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे. या दिवशी आपल्याला गरजूंना अन्नदान करायचे आहे. मनापासून करा, मनोभावे करा.
त्याचबरोबर गाईला चारा किंवा भाकरी गूळ खाऊ घाला. खूप पुण्यकारक व खूप लाभदायक ठरणार आहे. व ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करत तुळशीची आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा खूप लाभदायक व इच्छा मनोकामनासाठी खूप उपयुक्त अशी ही सेवा आहे. आपल्याला या दिवशी हे चुकूनही हे कामे करायची नाही. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीचे पाने रात्री तोडायचे नाही. द्वादशीला देखील तुळशीचे पाने तोडू नयेत. तुळशीजवळ अस्वच्छता ठेवू नका. या दिवशी राग, भांडण, रुसवा, अपशब्द बोलू नका. तुळशीचे धार्मिक महत्त्व. तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशी पत्राशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते हे पण आपल्याला माहीत आहे. ज्या घरात तुळशी असते ते घर पवित्र आणि मंगल मानले जाते. तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू आषाढी एकादशीला योगनिद्रेत जातात. या दिवशी तुळशीची पूजा, दिवा लावणे, प्रदक्षिणा घालणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणा या मंत्रांचा आपल्याला या दिवशी जप करायचा आहे. अत्यंत शुभ मानले जाते. श्रद्धेने केलेले तुळशी सेवा भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्याचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. तुळशीची पौराणिक कथेनुसार आपण पाहण्यास गेलो तर पाहू शकतायत की हिंदू धर्मात तुळशीला खूप खूप महत्त्व आहे. वृंदा या नावाने ओळखली जाते. तुळशी माता ही वृंदा या नावाने ओळखली जात होती. पुराणानुसार वृंदा ही एक भगवान विष्णूंची खूप खूप परमभक्त होती आणि तिचा विवाह एक पराक्रमी असा दैत्यराज जलंधराशी झाला होता. वृंदाच्या पतिव्रतेच्या तेजामुळे जलधराला कोणताही देव पराभूत करू शकत नव्हता. देवतांनी भगवान विष्णूंना मदत मागितली. धर्मरक्षणासाठी भगवान विष्णूंनी जलधराचे रूप धारण करून वृंदाच्या पतिव्रतेचा भंग केला. त्यामुळे जलधराचा पराभव झाला. सत्य समजल्यानंतर वृंदाने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही शिळा व्हाल. त्या शापामुळे भगवान विष्णूंनी शाळीग्राम स्वरूप धारण केले. नंतर भगवान विष्णूंनी वृंदाला वरदान दिले, तू पृथ्वीवर तुळशीच्या रूपात सदैव पूजली जाशील. माझ्या पूजा तुझ्याशिवाय पूर्ण होणार नाही. तेव्हापासून विष्णू, श्रीकृष्ण आणि विठ्ठल यांच्या पूजेत तुळशीपत्राला सर्वोच्च स्थान मिळालेले आहे. अशा प्रकारे या आपल्या आषाढी एकादशीला तुळशीची पूजा कशी करायची आहे, या दिवशी आपल्याला दान धर्म काय करायचे आहे, तुळशीची सेवा कशी करायची आहे, इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणते मंत्र जप आणि कशी सेवा करायची आहे, त्याचबरोबर या दिवशीचे जे महत्त्व आहे, आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची सोपी आणि प्रभावी जी सेवा आहे, त्याचबरोबर आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो कशाचा दिवा लावायचा आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आपल्या स्वामी @स्वामी-3131 या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व काही मी सविस्तर थोड्या वेळात पण सविस्तर खूप माहिती मी तुमच्यासाठी सांगितलेली आहे. जर ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल, अजून काही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की आपल्या चॅनलला @स्वामी-3131 यामध्ये तुम्ही नक्की कमेंट्स पाठवा. मी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे आपण आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेसाठी जे पूजा करायची आहे त्याला काही सामुग्री वगैरे लागत नाही. फक्त आपण सकाळी आपल्या मनभावे पूजा करावी
अशा प्रकारे आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.